नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा अद्भुत आणि मनाला भिडणाऱ्या प्रसंगावर बोलणार आहोत जो पवित्र श्री गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 40 मध्ये येतो. हा अध्याय म्हणजे केवळ एक जुनी कथा नाहीये बरं का, तर अढळ श्रद्धा नक्की कशी असावी याचा एक सर्वोत्तम आणि जिवंत वस्तुपाठ आहे. चला तर मग बघूया की खऱ्या अर्थाने निस्सीम भक्तीची परीक्षा कशी घेतली जाते. पण पुढे जाण्याआधी एक अगदी साधा पण मूलभूत विचार करूया. वाळलेल्या, पूर्णपणे निर्जीव झालेल्या लाकडाला कधी पालवी फुटू शकते का? विज्ञानाच्या किंवा निसर्गाच्या नियमात पाहिलं तर हे अगदी अशक्य आणि तर्कहीन वाटतं, बरोबर? पण आजच्या आपल्या या विश्लेषणाचा हाच मूळ गाभा आहे. कारण जेव्हा मानवी तर्क आणि बुद्धी संपते ना, तेव्हाच खऱ्या श्रद्धेचा प्रवास कसा सुरू होतो हे आपल्याला यातून पाहायचं आहे. तर या अंगावर काटा आणणाऱ्या कथेची सुरुवात होते ती गाणगापूर या पवित्र क्षेत्री. तिथे नरहरी नावाचा एक ब्राह्मण येतो. पण त्याची अवस्था इतकी दयनीय असते की विचारू नका. तो भीषण कुष्ठरोगाने जर्जर झालेला असतो. समाजाने त्याला पूर्णपणे वाढीत टाकलेलं असतं. इथली तफावत बघा. एका बाजूला नरहरीचं ते शरीर जे व्याधीने पूर्णपणे विद्रूप झालंय, समाजाचा तिरस्कार वाट्याला आलाय आणि तो निराशेच्या अगदी अंधाऱ्या गर्तेत आहे. पण दुसऱ्या बाजूला या सगळ्या शारीरिक आणि मानसिक वेदनांवर मात करणारी त्याची श्रीगुरूंवरील अढळ श्रद्धा. त्याच्यासाठी आता श्रीगुरू हेच जीवनाचा पहिला आणि शेवटचा आधार होते. आणि त्याची हीच उत्कट भक्ती त्याला श्रीगुरूंच्या म्हणजेच श्री नृसिंह सरस्वती यांच्या चरणांपाशी घेऊन येते. तो थेट त्यांच्या चरणी लोळण घेतो आणि अत्यंत आर्ततेने कळवळून म्हणतो, स्वामी, जर तुमची कृपा झाली नाही तर मी याच ठिकाणी माझा प्राण अर्पण करेन. या एका वाक्यातून त्याची हतबलता आणि त्याचवेळी असलेली 100% भक्ती अगदी स्पष्टपणे जाणवते. आता भक्तवत्सल श्रीगुरूंना त्याची दया तर नक्कीच येते, पण ते काही त्याला लगेच रोगमुक्त करत नाहीत. त्याऐवजी नरहरीची श्रद्धा वरवरची आहे की खरोखर खोलवर रुजलेली आहे हे पाहण्यासाठी ते एक अत्यंत अजब परीक्षा घेण्याचं ठरवतात. ही परीक्षा किती विचित्र आणि कठीण होती हे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. श्रीगुरू मठाबाहेर पडलेलं एक पूर्णपणे कोरडं, निर्जीव लाकूड, ज्याला शुष्क काष्ठ म्हणतात, ते नरहरीला देतात आणि आज्ञा काय करतात तर हे लाकूड संगमावर नेऊन रोव आणि त्याला दररोज 3 वेळा पाणी घाल. ज्या दिवशी या कोरड्या लाकडाला हिरवी पालवी फुटेल त्या दिवशी तुझा रोग बरा होईल. आता तर्कशुद्ध विचाराने पाहिलं तर हे केवळ अशक्य होतं. पण नरहरीच्या मनात कसलाही संशय नव्हता. त्याचा श्रीगुरूंच्या शब्दांवर पूर्ण विश्वास होता. नरहरी कसलाही विचार न करता तात्काळ श्रीगुरूंची आज्ञा मानून संगमावर जातो. पण इथेच त्याच्या परीक्षेचा दुसरा आणि सर्वात मनस्ताप देणारा टप्पा सुरू होतो. तो म्हणजे समाजाचा दृष्टिकोन. पुढचे 7 दिवस नरहरीसाठी भयानक खडतर होते. पहिल्या दिवशी तो ते निर्जीव लाकूड रोवतो. दुसऱ्या ते 6व्या दिवसापर्यंत तो चक्क अन्न पाण्याचा पूर्ण त्याग करतो आणि केवळ त्या लाकडाला दिवसातून 3 वेळा पाणी घालण्याचं आपलं व्रत कठोरपणे पाळतो. साहजिकच येणारे जाणारे गावकरी त्याला पाहून हसतात. हा ब्राह्मण वेडा झालाय, वाळलेल्या लाकडाला कधी पालवी फुटते का, अशी त्याची थट्टा करतात. पण नरहरीला कोणाच्याही बोलण्याशी काहीही देणं घेणं नसतं. तो शांतपणे लोकांचे टोमणे सहन करतो, कारण त्याच्यासाठी श्रीगुरूंचे शब्द हेच अंतिम सत्य होते. आता एकीकडे संगमावर नरहरीची ही कठोर तपश्चर्या चालू असते आणि अगदी त्याच वेळी इकडे मठात श्रीगुरू आपल्या शिष्यांना श्रद्धेचं खरं स्वरूप समजावून सांगत असतात. त्यासाठी ते एका ऐतिहासिक कथेचा दाखला देतात. ते शबर राजाची कथा सांगतात. या कथेत एका पारध्याने अत्यंत कठीण परिस्थितीतही केवळ गुरूंच्या आज्ञेखातर चक्क स्वतःच्या पत्नीलाही अग्नीला समर्पित करण्याची तयारी दाखवली होती. खरी श्रद्धा ही अशी असते जिथे तर्काला का आणि कसे या प्रश्नांना कोणतीही जागा नसते. तिथे असतं ते फक्त आणि फक्त संपूर्ण समर्पण. या सगळ्याचा मतितार्थ या एका ओळीत सामावलाय बरं का. ओळखावी गुरुची सोय, त्याने सकळ ज्ञान होय. श्रीगुरूंना शिष्यांना हेच शिकवायचं होतं की जो भक्त गुरूंची आज्ञा निमूटपणे आणि पूर्ण श्रद्धेने पाळतो त्यालाच अंतिम ज्ञान आणि मुक्ती प्राप्त होते. आणि गंमत म्हणजे तिकडे संगमावर नरहरी नेमकं हेच करत होता. आता आपण पुन्हा एकदा त्या संगमावर येऊया. नरहरीच्या तपश्चर्येचा 7वा आणि शेवटचा दिवस उजाडतो. हा या कथेचा सर्वोच्च आणि अत्यंत अंगावर काटा आणणारा क्षण आहे. श्री गुरुचरित्रात या अद्भुत चमत्काराचं वर्णन इतकं जिवंत केले ना की वाचताना आपण तिथेच आहोत असा भास होतो. 7व्या दिवशी खुद्द श्रीगुरू तिथे संगमावर प्रकट होतात. ते आपल्या कमंडलूतील पवित्र चरणतीर्थ त्या वाळलेल्या निर्जीव लाकडावर शिंपडतात
आणि मग जे घडतं ते मानवी आकलनाच्या पूर्णपणे पलीकडचं असतं. ग्रंथातला हा श्लोक तो चमत्कार अगदी हुबेहूब आपल्या डोळ्यांसमोर उभा करतो. काष्ठवदसा औदुंबर, त्या वाळलेल्या निर्जीव लाकडाला चक्क हिरवीगार पालवी फुटते. ते लाकूड एका सजीव बहरलेल्या औदुंबर वृक्षात रूपांतरित होतं. निसर्गाचे नियम तिथे श्रद्धेपुढे अक्षरशः नतमस्तक होतात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जशी त्या लाकडाला पालवी फुटते, अगदी त्याच क्षणी नरहरीचा तो भीषण कुष्ठरोगही कायमचा लाहीसा होतो. या थक्क करणाऱ्या चमत्कारानंतर नरहरीने कृतज्ञतेने श्रीगुरूंची अष्टकाने स्तुती केली. पण या घटनेचा परिणाम केवळ त्या एका क्षणापुरता किंवा नरहरीपुरता मर्यादित नव्हता, तो युगानुयुगे टिकणारा होता. हा बदल बघा ना, खरोखरच अवाक करणारा आहे. कुठे तो समाजाने वाळीत टाकलेला, वेदनेने विव्हळणारा मरणासन्न नरहरी, आणि कुठे आता सोन्यासारखी तेजस्वी कांती प्राप्त झालेला हा नवा नरहरी. श्रीगुरूंनी त्याला केवळ रोगमुक्तच केलं नाही, तर प्रेमाने योगेश्वर अशी महान पदवी दिली आणि आशीर्वाद दिला की त्याच्या वंशामध्ये अखंड गुरुभक्ती राहील. एका निस्सीम श्रद्धेने त्याचं पूर्ण प्रारंभच बदलून टाकलं होतं. आणि म्हणूनच या 40व्या अध्यायाची फलश्रुती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हा अध्याय हे सिद्ध करतो की गुरुवाक्यावर आंधळा पण खरा विश्वास ठेवणाऱ्या भक्तासाठी जगात काहीही अशक्य नाहीये. अशी मान्यता आहे की जो कोणी हा अध्याय अत्यंत भक्तीने वाचतो किंवा श्रवण करतो, त्याचे सर्व असाध्य रोग दूर होतात, मागील कर्मांचे वाईट लेख पुसले जातात आणि त्याला श्रीगुरूंची अखंड कृपा लाभते. मग आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा विचार आपण नक्कीच करूया. जेव्हा जीवनातले सगळे दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा आशेचा एकही किरण उरत नाही, तेव्हा आपली श्रद्धा खरोखर किती अढळ असू शकते. नरहरीची ही कथा आपल्याला शिकवते की संकटाच्या कितीही दाट अंधारात जर आपण श्रद्धेची ज्योत तेवत ठेवली, तर वाळलेल्या लाकडालाही पालवी फुटू शकते. या विचारावर नक्की मनन करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.